साहित्य ही अशी एकमेव ललित कला आहे, दुसरेही आहेत, दुसऱ्याचा अवमान मला करायची इच्छा नाही आहे, पण साहित्यामधून विचार मांडले जातात आणि विचाराचं एक व्यासपीठ साहित्यातून तयार होतं आणि माणसाला विचार करण्याचं सामर्थ्य साहित्य देतं आणि माणसामध्ये मूलभूत परिवर्तन साहित्याने जेवढं होतं तेवढं इतरात होत नसेल अशी माझी शंका आहे. मी काही दुसऱ्या ललित कलामधला एक्सपर्ट नाही आहे, परंतु मला असं वाटतं की या सर्व आज जे पुरस्कार देण्यात आले त्यांची निवड ही महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांची निवड समिती आहे, त्यांनी केलेली. आज ते खरं उद्या हा कार्यक्रम होता, पण काही कारणामुळे आज ठेवला आणि म्हणून ते येऊ शकले नाही. बेळगावशी माझा अनेक वर्षाचा संबंध आहे. अनेक वेळा बेळगावला येणं झालं आणि म्हणून हा कार्यक्रम कधीतरी या मराठी मुलकाती व्हावा अशी मी सूचना एकदा मात्र केलेली होती. बडोद्याला जाऊनही कार्यक्रम केला. बडोद्याच्या राजमाताच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झालेला. पुण्यात कार्यक्रम झाला. गोव्यामध्ये गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षत्व स्वीकारलेलं होतं. तसं जिथं जिथं मराठी भाषिक लोक राहतात तिथं हा कार्यक्रम असा कार्यक्रम व्हावा ही आम्हा सर्वांची इच्छा होती आणि बेळगाव हे महाराष्ट्रातच आहे असं मानणारे आम्ही सगळे आहोत आणि म्हणून मराठी माणसांच्या बेळगावात हा कार्यक्रम आज होतोय याचा मला विशेष आनंद आहे. आपण सगळे अतिशय प्रेमाने या ठिकाणी आलात. डॉक्टर सुनील कुमार लवटेंचा आणि बाकीच्या सगळ्या ज्यांना पुरस्कार दिला त्या सगळ्यांचंच या ठिकाणी विशेष उल्लेखाने कौतुक झालेलं आहे. मी आपला अधिक वेळ त्यासाठी घेणार नाही, परंतु विशेषतः डॉक्टर विवेकानंद गोपाळ हे तंजावरहूनही आलेले. त्यांनी का भाषण केलं नाही मला कळलं नाही, पण मोडी लिपीतील मध्ययुगातील जे लिखाण आहे त्यात मराठेशाहीचा इतिहास मराठीत आणण्याचं मोठं काम हे डॉक्टर विवेकानंद गोपाळ यांनी केलेलं आहे आणि मोडी लिपीतील इतिहासकालीन साहित्यही मराठीत आणण्याचं काम त्यांनी केलं. आता मोडी लिपी आपण सगळे विसरून गेलेलो आहोत, परंतु मोडी लिपी समजणारे आता फार कमी लोक राहिलेले. मी मगाशी आलो त्यावेळी मंगलताई गोगटेंच्याकडे चहाला गेलो. त्यांनी मला सांगितलं की त्यांचे आजोबा हे मोडी लिपी वाचणारे होते आणि मोडी लिपी समजणारे होते. आता मला नाही वाटत की कोणी मोडी लिपी समजणारे फारसे विवेकानंद गोपालजी कोणी फारसे राहिले असतील. थोड्या दिवसापूर्वी एक जिंजीला जाण्याचा योग मला आला होता, पण मी काही कारणानं जाऊ शकलो नाही जिंजीला. पण छत्रपती शिवाजी महाराज अगदी जिंजीपर्यंत गेलेले होते आणि त्यामुळं तिथं जे मोडी भाषेतलं इतिहासातलं लिखाण आहे ते दुरुस्त करणे मराठीत भाषांतरित करण्याचं मोठं काम विवेकानंद गोपाल यांनी केलं. सुरेंद्र दरेकर डॉक्टर यांनी देखील गांभीर्याने कथा आणि कादंबरी लिहिणारे लेखक म्हणून परिचित आहेत. आज अहिल्यानगरहून ते आज या कार्यक्रमाला इथं आले. 40 वर्ष अर्थशास्त्राचं प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केली आहे आणि विशेषतः रणधीर शिंदेंचाही साळुंके सरांनी उल्लेख केला. अनंत कदमांचंही वर्णन सांगितलं. सिसिलिया कार्वालो या ख्रिस्ती असल्या तरी मराठी साहित्यात त्यांनी रस दाखवला आणि त्यांचं कविता, कथा, आत्मचरित्र, ललित गद्य, अनुवाद, लोकसाहित्य, बालसाहित्य, संपादन असे विविध प्रकारचं लिखाण त्यांनी केलेलं आहे. माझं मत आहे की जात धर्म यापेक्षा माणूस कुठं राहतो याला जास्त महत्त्व आहे. बेळगावात मराठी माणूस राहतो. मराठी भाषेचा आविष्कार बेळगावात आज नाही, शेकडो वर्षापासून आहे. कारण इथं राहणारा मराठी माणूस मराठीच भाषा शिकत गेला.
वसईमध्ये राहणाऱ्या कारवाले